नमस्कार भावांनो, 2025 मध्ये येणारे हे जबरदस्त असे पिक्चर आहेत ना, ते जवळजवळ 300 ते 400 करोडची ओपनिंग येतील असा अंदाज आहे सगळ्यांचा। आता याच्यामध्ये सगळ्यात पहिला पिक्चर येतोय तो म्हणजे राजा साहब आणि कन्नप्पा। आता हे पिक्चर आहेत आपल्या डार्लिंग स्टार प्रभासचे, म्हणजेच काय रेबेलचा प्रभास। आता प्रभास असा पहिला पॅन इंडिया सुपरस्टार आहे ज्यानं बाहुबलीतनं सगळ्या म्हणजे भारतामध्ये एक स्टारडम काय असते ते दाखवून दिलं। पण थोडंसं हे अनप्रेडिक्टेबल आहे, कारण का एप्रिलमध्ये 2025 मध्ये हे दोन्ही पिक्चर एकदम येणार प्रभासचे। हे थोडंसं या मेकरांचं एप्रिल फुल पण असू शकते, कारण प्रभास एवढा मोठा स्टार आहे ना, त्याचं एका महिन्यात 2 पिक्चर येणं हे थोडंसं इम्पॉसिबल आहे। कारण का पुन्हा एकदा कारण सांगतो, कारण प्रत्येक सुपरस्टारचं त्यांना ते पिक्चरचे हाईप क्रिएट करणं, त्याचं प्रमोशन करणं, मार्केटिंग करणं, मग पिक्चर उतरवणं, ह्या सगळ्या गोष्टी असतात। आता या दोन्ही पिक्चरच्या एकदम करणं म्हणजे कुठल्या तरी एका पिक्चरचा लॉस होणार हे नक्की आहे। त्यामुळं 2024 मधले जर याचे पिक्चर बघितले, पहिला होता आदिपुरुष आणि त्यानंतरचा सालार। त्यातला आदिपुरुष पडला आणि सालार हिट झाला। या दोन्ही पिक्चरमध्ये जवळजवळ 6 महिन्याचं अंतर होतं। तसंच हे 2 पिक्चर जे येणार आहेत त्यातला राजा साहब हा जो आहे एक हॉरर कॉमेडी या जॉनरचा आहे, आणि कन्नप्पा हा थोडासा एक वेगळाच कॅटेगरीचा पिक्चर आहे। तसं म्हटलं जातं की कन्नप्पामध्ये फक्त याचा एक कॅमिओ असणार आहे, त्यामुळं येऊ पण शकतात। पण 2025 मधले हे 2 पिक्चर हे आपल्या डार्लिंग स्टार किंवा रेबेल स्टार प्रभास याचे असणार आहेत। जर तुम्ही प्रभासचे फॅन असाल, प्रभाससाठी कमेंटमध्ये लिहा डार्लिंग प्रभास, एवढं फक्त लिहा। त्याच्यानंतर दुसरी अपडेट आहे बघा आपल्या पुष्पा 2। आता पुष्पा 2 हा जो पिक्चर येते की नाही, त्याच्या अगेन्स्ट एक पिक्चर येतोय। आता एकच ह्याच्या विरोधात उभा राहायचं ठरवलंय, तो म्हणजे सिद्धार्थचा पिक्चर मिस यू। आता सिद्धार्थनं असं म्हटलं की माझा पिक्चर एवढा तगडा आहे ना, तर मला नाही त्या पुष्पावाल्यांना घाबरलं पाहिजे। हे थोडा जास्त झालं नाही, हे थोडं अतिच झालं ना। याला पुष्पा 2ची हाईप एवढी मोठी आहे ना, भारतात, अख्ख्या भारतात नव्हे जगातच सगळीकडे झुकेगा नाही साला, वाईल्ड फ्लॉवर असं सगळं चालू आहे। आणि त्यावेळी सिद्धार्थ आलाय आणि म्हणा लागलाय की आपण नाही माघार घेणार, पुष्पावाल्यांनी पिक्चर उतरवला पाहिजे। त्या पुष्पा 2 मध्ये एवढी हिंमत नाही की माझा पिक्चर खाली उतरवल। हा मान्य आहे, तुझा पिक्चर चांगला असेल, पण एवढा ओव्हर कॉन्फिडन्स, ते पण अल्लू अर्जुनच्या अगेन्स्ट मध्ये, हे थोडंसं जरा जास्तच झालंय। त्याच्यानंतर एक मोठी अपडेट येते, ते म्हणजे 2025 मध्ये जो 2024चा जबरदस्त महाराजा पिक्चर होता हिट आपला विजय सेतुपतीचा, एक रिव्हेंज ड्रामा क्राईम थ्रिलर या कॅटेगरीतला पिक्चर होता। तो पिक्चर आता चायनामध्ये रिलीज करणार आहे। आता चायनामध्ये रिलीज करणार आहे, तिथं जवळजवळ असं म्हटलं जातं, याचे मेकर सांगतायत की हा 500 ते 700 कोटी रुपये एवढा मिळवल। 500 ते 700 कोटी, कारण का तिथं 50,000 स्क्रीनवर हा पिक्चर रिलीज करणार आहे। चायनाची पॉप्युलेशनच एवढी आहे ना, हाय माणसंच त्यांची तेवढी आहेत की तेवढं ते पिक्चर बघतील। आणि चायनामध्ये यांचं म्हणजे साऊथच्या पिक्चरांचं रेकॉर्ड मागचं चांगलं आहे। आता हा विजय सेतुपतीचा 2024 मधला एक जबरदस्त हिट होता आणि पिक्चर पण क्वालिटी होता, त्यामुळे एवढे पैसे हा तिथं मिळवणारच असा या मेकर्सचा यांचा अंदाज आहे। बाकी तुम्हाला काय वाटतंय ते सांगा, हा पिक्चर तिथे एवढे पैसे मिळवल का, आणि यातल्या कुठल्या पिक्चरसाठी तुम्ही एक्साइटेड आहात, पुष्पा 2 की मिस यू, ह्यातला कुठला बघणार ते जरा कमेंटमध्ये सांगा।